विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. 6व्या सेमिस्टरमध्ये आपली ही पहिली तासिका आहे. नुकतीच BA तृतीय वर्षाच्या 5व्या सेमिस्टरची परीक्षा या ठिकाणी पार पडलेली. आता हे जे दुसरं सत्र आहे, ज्याला आपण 6वं सत्र म्हणून BA तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ओळखलं जातं. पहा, तृतीय वर्षासाठी जो अभ्यासक्रम आहे, आपला जो पेपर आहे, पेपर क्रमांक 9 आणि 11, या पेपरचं नाव एकच आहे, मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास. हे आपल्या पेपरचं काय नाव आहे. प्रथम सत्रामध्ये आपण आद्यकवी मुकुंदराज यांच्यापासून ते जवळजवळ संत एकनाथापर्यंतचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला प्रामुख्यानं संत परंपरेतील संत तुकाराम, संत रामदास, याचबरोबर पंडिती कवी, शाहिरी वाङ्मय आणि बकर वाङ्मय, या सर्व वाङ्मयाचा आपल्याला काय करायचा परिचय या ठिकाणी करून घ्यायचा. प्रथम सत्रामध्ये आपण अभ्यास करत असताना असं पाहिलं की आद्यकवी मुकुंदराज यांच्यापासून मराठी वाङ्मयाला जो प्रारंभ होतो, लिखित वाङ्मयाला, तर इसवी सन 1818 पर्यंतचा हा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये निर्माण झालेले जे प्रमुख वाङ्मय मराठी भाषेमध्ये, त्या वाङ्मयाची आपली तोंडओळख व्हावी, हा या ठिकाणी काय येतोय. प्रथम सत्रामध्ये आपण आद्यकवी मुकुंदराज, महानुभाव पंत, वारकरी संप्रदाय, वारकरी संप्रदायामधले प्रमुख संत, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत मेळा, त्याच्यामध्ये मग संत चोखा मेळा असेल, संत कर्म मेळा असेल, नरहरी सोनार, याचबरोबर संत कवयित्री, त्याच्यामध्ये मुक्ताई असेल, याशिवाय संत जनाबाई, कानोपात्रा यांच्या अभंग रचनेचा आपण काय केला परिचय करून घेतला. आणि यानंतर आपण संत एकनाथ यांच्या वाङ्मयाचा या ठिकाणी काय केला, आपण अभ्यास केला. आता हे जे 6वं सत्र आहे, 6व्या सत्रामध्ये आपल्याला संत तुकाराम पासून ते बकर वाङ्मयापर्यंत आपल्याला काय करायचं अभ्यास करायचा. तुमचं जे पहिलं प्रकरण याच्यामध्ये ते संत तुकाराम. तर आपल्याला माहितीच आहे की वारकरी संप्रदायाचा कळस होण्याचं भाग्य ज्या संताला लाभलं, ते संत म्हणजे संत तुकाराम. वारकरी संप्रदायाचा कळस म्हणून त्यांचा काय केला जातो या ठिकाणी उल्लेख केला जातो. आणि मग संत तुकारामाचं चरित्र आणि त्यांच्या अभंगवाणीचं स्वरूप आपल्याला या प्रकरणामध्ये काय करायचं अभ्यासायचं. वारकरी संप्रदायामध्ये संत तुकारामाचं असलेलं महत्त्व, संत तुकारामाची जडणघडण, आणि मग त्यांच्या अभंगाचं जे स्वरूप आहे, अभंगामधून त्यांनी मांडलेले जे विचार आहेत, त्या विचारांचा आपल्याला काय करायचं या ठिकाणी आढावा घ्यायचा. त्यांचा अभंगाचं जे स्वरूप आहे, मग आत्मपर अभंग असतील, आत्मस्थितीपर अभंग असतील, याशिवाय उपदेशपर अभंग असतील, किंवा भक्तीचा महिमा सांगणारे, संत वाङ्मयाचा, संतांच्या अनुषंगाने महत्त्व सांगणारे, भक्तीचं महत्त्व सांगणारे, पांडुरंगाचं महात्म्य विषद करणारे, या सर्व अभंगाचं स्वरूप आपल्याला काय करायचं या पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासायचं. म्हणजे वारकरी संप्रदायाला जो प्रारंभ झाला संत नामदेवापासून, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, इतर सर्व संत मेळा, संत एकनाथ, आणि शेवटचे जे संत आहेत ते संत तुकाराम. संत तुकारामाच्या नंतर त्यांचे शिष्य आपल्याला निळोबाराय वगैरे दिसतात, परंतु संत तुकारामापर्यंतचा या ठिकाणी आपल्याला काय अभ्यास आहे. आणि त्यामुळे मग संत तुकाराम, त्यांचं चरित्र, त्यांच्या अभंगवाणी यांचा आपल्याला या पहिल्या प्रकरणात काय करायचं विचार करायचा. आता तुम्हाला दुसरं जे प्रकरण आहे ते संत रामदासावर. आपल्याला माहिती आहे की संत मालिकेमध्ये ज्यांचा समावेश केला जातो, परंतु त्याने स्वतःचा स्वतंत्र असा संप्रदाय निर्माण केलेला आहे की जो समर्थ संप्रदाय म्हणून ओळखला जातो. संत रामदास, त्यांचं चरित्र, समर्थ संप्रदायामध्ये राम आणि हनुमान यांना असलेलं महत्त्व, समर्थ संप्रदायाचं जे तत्वज्ञान आहे
ते तत्वज्ञान, याचा विचार करून आपल्याला संत रामदासांनी जे अनेक ग्रंथ लिहिले त्यापैकी फक्त 2 ग्रंथाचा आपल्याला काय करायचं आहे अभ्यास करायचा. त्याच्यामध्ये मग दासबोध आणि मनाचे श्लोक हे ते 2 ग्रंथ आहेत. दासबोधामधून संत रामदासांनी मांडलेले जे विचार आहेत, संत रामदासांचं जे वैचारिक धन आहे ते संपूर्ण आपल्या त्यांच्या दासबोध या ग्रंथामध्ये सापडतात. त्यांचे करुणाष्टके, 21 मासी, त्याने लिहिलेले रामायणे हे आपल्याला काय अभ्यासक्रमाला नाही. आपल्याला अभ्यासक्रमाला फक्त दासबोध आणि मनाचे श्लोक या 2च वाङ्मय प्रकाराचा काय करायचा अभ्यास करायचा. समर्थ संप्रदायाचे शिष्य घरोघरी जात आणि त्या ठिकाणी भिक्षा मागण्यापूर्वी एक त्या ठिकाणी श्लोक म्हणत. आणि मग त्या श्लोकामधून मांडलेले विचार, दासबोध ग्रंथातून आलेले विचार आणि एकूणच समर्थ संप्रदायामध्ये संत रामदासाचं असणारं महत्त्व, या अंगाने आपल्याला या दुसऱ्या प्रकरणात काय करायचं विचार करायचा. आता तिसरं जे प्रकरण आहे ते पंडित कवीवर आहे. लक्षात घ्या, आपण मध्ययुगीन वाङ्मयाचा अभ्यास करत असताना असं म्हणतो की संत, पंत, तंत या प्रामुख्याने आपण 3 धारेचा विचार करतो. संत म्हणजे संत कवी, त्याच्यामध्ये मग नामदेव, ज्ञानेश्वर, एकनाथ, संत तुकाराम यांनी ओवी आणि अभंगाच्या माध्यमातून केलेली जी रचना आहे त्याचा समावेश संत वाङ्मयामध्ये होतो. आता पंडिती कवी दुसरी एक फार मोठी मध्ययुगीन मराठी वाङ्मयामध्ये आपल्याला विचारधारा दिसते. त्याच्यामध्ये मग पंडिती कवीमध्ये जो प्रारंभ होतो तो मुक्तेश्वरापासून होतो आणि शेवट गौडपंथापर्यंत होतो. मुक्तेश्वर हे संत एकनाथाचे नातू हे तुम्हाला माहिती आहे. तर पंडिती कविता ही संत कवितेपेक्षा कशी वेगळी आहे, पंडिती कवीने रचनेला कसं महत्त्व दिलं, जसं संतांनी जगताना आलेले जे अनुभव आहेत ते त्याने आपल्या रचनेमधून मांडले. पंडित कवीने मात्र आपल्याला असं दिसतं की प्रामुख्यानं आख्यान पर अशी कविता लिहिली. महाभारत, रामायण, पुराण याच्यावर आधारित त्यांचं काय आहे ग्रंथ रचना, आणि त्यामुळे त्यांची प्रामुख्यानंच आख्यान पर अशी कविता आहे. संतांनी रचनेचे विविध प्रकार हाताळलेले आपल्याला दिसतात. ओवी आहे, अभंग आहे, गवळण आहे, भारुड आहे. परंतु पंडित कवीने मात्र आपल्याला असं दिसतं महाभारत आणि रामायण हे जे महाकाव्य आहेत याच्यामधल्या प्रमुख कथानका व्यतिरिक्त इतर जे उपकथानक आहेत त्या उपकथानकावर फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी आख्यान कविता लिहिली. आता नल दमयंतीसारखं स्वयंवर असेल, ठीक आहे ना, सीता स्वयंवर असेल, द्रौपदी स्वयंवर असेल, भरतभाव किंवा शुक्रंबा संवाद, मुक्तेश्वराची जर आपण आख्यान कविता पाहिली तर असे अनेक आख्यान काव्य त्यांनी या काळामध्ये लिहिलेले दिसतात. त्या आख्यान पण कवितेचा आपल्याला विचार करायचा. आता पंडित कवीमध्ये अनेक कवी आहेत लक्षात, त्याच्यामध्ये मग आपल्याला दिसतं मुक्तेश्वर आहेत, वामन पंडित आहेत, श्रीधर आहेत, कृष्णदयावर्ण आहेत. यापैकी फक्त आपल्याला 3 पंडित कवीचा काय करायचा अभ्यास करायचा. त्यांची जी रचना आहे, त्यांचं जे वाङ्मय त्यांचा आपल्याला विचार करायचा. त्यापैकी पहिले जे पंडित कवी ते आहेत मुक्तेश्वर. मी तुम्हाला आता सांगितलं की हे संत एकनाथाच्या मुलीचे मुलगा आहे. मुक्तेश्वरांचं जे वाङ्मय प्रामुख्यानं मुक्तेश्वरी महाभारत हे खूप प्रसिद्ध आहे. महाभारतामधले जे 18 पर्व आहेत ते 18 पर्वापैकी आदी, सभा, वन, विराट, सौप्ती अशा 5 पर्वावर त्यांनी काय केले महाभारत लिहिले. आणि मुक्तेश्वरी महाभारत हे तसं प्रसिद्ध आहे. मुक्तेश्वराच्या स्वतंत्र प्रतिभेचा ठसा आपल्याला या महाभारतामध्ये उमटलेला दिसतो. मुक्तेश्वरी महाभारत मुक्तेश्वरांची आख्यान कविता आहे. त्या आख्यान कवितेचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. आख्यान कवितेमध्ये त्यांचे पुराण पर आधारित काय आख्यान आहेत, याचबरोबर रामायणावर आधारित काय आख्यान आहेत आणि महाभारतावर काही आधारित आपल्याला आख्यान दिसतात. त्या आख्यान पर कवितेचा आपल्याला मुक्तेश्वरी वाङ्मयाचा विचार करत असताना आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. याशिवाय वामन पंडित हे देखील पंडित कवितेमध्ये एक अत्यंत महत्त्वाची कविता. त्यांची जी रचना आहे, त्यांचं जे वाङ्मय आहे, त्यांनी मराठी
कवितेमध्ये, पंडित कवितेमध्ये घातलेली जी भर आहे त्याचा आपल्याला विचार करायचा. आणि शेवटचे जे पंडित कवी ते मोरोपंत, आर्या मयूरपंथाचे असं म्हटलं जातं. त्याने आर्यावर्तामध्ये जे फार मोठ्या प्रमाणामध्ये लेखन केलं, त्याचे 1,00,000-1,15,000च्या वर रचना भरते. एवढं विपुल लेखन मोरोपंतांनी लिहिलं. मोरोपंताने महाभारत लिहिले, पुराणावर लेखन केलेले, आणि शेवटी आपल्याला ते रामायणाकडे देखील वळलेले दिसतात. तर त्यांचं जे वाङ्मय आहे, त्यांच्या वाङ्मयाचं जे स्वरूप आहे, त्याचा आपल्याला प्रामुख्यानं या तिसऱ्या प्रकरणामध्ये काय करायचं, अभ्यास करायचा. पहिलं प्रकरण आहे संत तुकारामावर आहे, दुसरं प्रकरण आहे संत रामदास, आणि तिसरं प्रकरण जे आहे ते पंडित कवी आहे. आता या पंडित कवितेमध्ये मुक्तेश्वर, वामन पंडित आणि मोरोपंत यांच्या ज्या वाङ्मयीन रचना आहेत त्याचा आपल्याला काय करायचं या ठिकाणी विचार करायचा. आता याशिवाय चौथं जे प्रकरण आहे ते पहा शाहिरी वाङ्मय. संतांच्या आणि पंडितांच्या कवितेपेक्षा अगदी वेगळे वळणाची कविता ही शाहिरी काळामध्ये लिहिल्या गेली. शाहिरी कवितेचे प्रामुख्याने 2 अंग आहेत, एक लावणी आणि दुसरं पोवाडा. लावणीमध्ये शृंगार असतो आणि पोवाड्यामध्ये काय असतो पहा, वीररस असतो. आणि मग आपल्याला असं दिसतं पहा की हे शाहिरी वाङ्मय पेशवाईच्या काळामध्ये प्रामुख्याने बहरलेलं दिसतं. कारण मराठी सत्तेचा फार मोठ्या प्रमाणामध्ये या काळामध्ये आपल्याला प्रसार झालेला दिसतो. प्रामुख्याने मराठ्यांना फार मोठा असा विरोधक या काळामध्ये राहिले नाही. पण दिल्लीच्या तख्तावर कुणाला बसवायचं हे त्या काळामध्ये मराठे ठरवित होते. आणि त्यामुळं त्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं की फार मोठ्या प्रमाणामध्ये पैसा आला, आणि मग साहजिकच त्या काळामध्ये शाहिरी वाङ्मय हे बहरलं. शाहिरी कवितेमध्ये लावणीचं स्वरूप, लावणीमध्ये शृंगार रसाला असलेलं महत्त्व, लावणीची रचना कशी खटकेबाज पद्धतीने केली जाते, या सर्व गोष्टीचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा. प्रामुख्याने हा जो पोवाडा आहे, पोवाड्यामध्ये प्रामुख्याने वीररस असतो, आणि पराक्रमी पुरुषांचा पराक्रम पोवाड्यामधून गायला जातो. पोवाडे ही कोणावर बी लिहिल्या जात नाहीत, हे तुम्ही लक्षात घ्या. पोवाडा हा वीर पुरुषावर, पराक्रमी पुरुषावर, त्याच्या शौर्यावर, त्याच्या कर्तृत्वावर या ठिकाणी लिहिला जातो. त्याचं जे असामान्य स्वरूपाचं असणारं जे कर्तृत्व आहे, या अंगानं आपल्याला पोवाडे लिहिलेले दिसतात पहा. तर पोवाड्यांचा देखील आपल्याला या काळामध्ये काय करायचं पहा, अभ्यास करायचा. यामध्ये अनेक शाहीर आहेत. राम जोशी, होनाजी बाळा, सगन भाऊहे, अनंत पंदी, यापैकी फक्त आपल्याला 3 शाहिरांचा काय करायचा पहा, अभ्यास करायचा. राम जोशी, होनाजी बाळा आणि अनंत पंदी असे जे 3 शाहीर आहेत. राम जोशीच्या लावण्या प्रसिद्ध आहेत, त्यांचे पोवाडे प्रसिद्ध आहेत. होनाजी बाळा या शाहिरांचे देखील लावण्या आणि पोवाडे प्रसिद्ध आहेत पहा. आणि याचबरोबर अनंत पंदी यांचे देखील काही लावण्या आणि पोवाडे त्यांचा आपल्याला या रचनेमध्ये विचार करायचा आहे. चौथं जे प्रकरण आहे शाहिरी वाङ्मय, त्याच्यामध्ये 3 शाहिरांचा आपल्याला काय करायचं पहा, अभ्यास करायचा आहे. राम जोशी, होनाजी बाळा आणि अनंत पंदी यांची जी रचना आहे त्या रचनेचा आपल्याला विचार करायचा आहे. आता शेवटचं जे प्रकरण आहे ते बखर वाङ्मय आहे. लक्षात, बखर वाङ्मय, तर खबर या शब्दाचा विपर्यास होईल बखर या शब्दाची काय झालेली पहा, निर्मिती झालेली. विकार राजवाडे असं म्हणतात की पूर्वीच्या काळी मुस्लिमांच्या ज्या लढाया होत त्यांच्यासोबत काही तवलिका लिखण्याची पद्धत होती, आणि मग त्याच्यापासूनच प्रेरणा घेऊन बखर लिहिल्या असाव्यात असं त्यांचं मत आहे पहा. तर लढाईला गेल्यानंतर त्या ठिकाणी असणारे जे त्या लढाईचा वृत्तांत त्या बखरीमध्ये लिहिल्या जातो लक्षात. आणि त्यामुळं आपल्याला बखर वाङ्मय हे देखील मराठी भाषेचं फार मोठं वैभव होतं. याच्यामध्ये आपल्याला शिवकालीन बखर, पेशवेकालीन बकरी दिसतात. शिवपूर्वकालीन देखील काय बकरी. तर या ठिकाणी आपल्याला शिवकालीन आणि पेशवेकालीन बकरांचं काय करायचं पहा, अभ्यास करायचा. शिवकाळामध्ये अनेक बकरी लिहिल्या, 70-75 जवळजवळ बकरी लिहिल्या. शिवकाळामध्ये छत्रपती शिवाजी राजे ही प्रामुख्यानं काय पहा सर्वांसमोरचे आदर्श आहे. आणि त्यामुळं मग शिवाजी महाराजांच्या जीवनात घडलेल्या ज्या घटना आहेत त्या घटनेवर आपल्याला या काळामध्ये
फार मोठ्या प्रमाणामध्ये बखर लिहिलेल्या दिसतात. शिवाजी महाराजांचा कारभार ज्यांनी अत्यंत जवळून पाहिलेला आहे, शिवाजी महाराजांची राजनीती असेल, शिवाजी महाराजांनी केलेल्या लढाई असतील, शिवाजी महाराजांनी केलेलं असामान्य असं त्यांचं कर्तृत्व असेल, याचा आढावा आपल्याला बखर वाङ्मयामध्ये प्रामुख्याने असतो. त्याच्यामध्ये ज्या अनेक बखरी, त्यापैकी सभासदाची बखर ही खूप प्रसिद्ध आहे. शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रमुख ज्या घटना आहेत त्या घटनांचा आढावा आपल्याला या बखरीमध्ये दिसतो. शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते शिवाजी महाराजांनी जे राज्याभिषेक केला आणि नंतर त्यांचं झालेलं निधन इथपर्यंतचा वृत्तांत या बकरीमध्ये आलेला आहे. तर कृष्णाजी आनंद सभासद यांची बखर आहे की ज्यांनी छत्रपती शिवबा यांचा कालखंड जवळून पाहिलेला आहे. पेशवे काळामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये बकरी लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये भाऊसाहेबांची बकर ही सर्व बकरीमध्ये श्रेष्ठ बकर अशी मानली जाते. त्याचं कारण असं आहे पहा, कृष्णाजी शामराव यांनी बकर लिहिलेली. तर पेशवे काळामध्ये प्रामुख्याने 1761ला तिसरी जी पानिपतची लढाई झाली आणि या लढाईमध्ये मराठ्यांनी गाजवलेला जो पराक्रम आहे, मराठ्यांनी दाखवलेले जे शौर्य आहे, त्याच्यावर या कालखंडामध्ये बकरी फार मोठ्या प्रमाणामध्ये लिहिल्या. आपल्याला हे माहिती आहे की 1761मध्ये मराठ्याचा पराभव झाला. पराभव जरी झाला असला तरी काही तरुणांनी, काही पुरुषांनी त्या ठिकाणी जो पराक्रम गाजवला त्याचा वृत्तांत तुम्हाला या बकरीमध्ये दिसतो. होळकर घराणा असेल, शिंदे घराणा असेल, पेशवे असतील, भाऊसाहेब असतील, या सगळ्यांचा इतिहास आपल्याला भाऊसाहेबांच्या बकरीमध्ये दिसतो. एकंदरीत आपलं हे जे सत्र आहे, 6वं सत्र, याच्यामध्ये जे आपल्याला 5 प्रकारच्या अंगाने अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये संत वाङ्मय, संत वाङ्मयामध्ये संत तुकाराम यांचे अभंगवाणी स्वरूप आपल्याला अभ्यासायचे. त्यानंतर संत रामदास आहेत, त्यांचे दासबोध आणि मनाचे श्लोक या 2 ग्रंथाचा काय करायचा विचार करायचा. नंतर आपल्याला पंडिती काव्य दिसतं पहा. तर पंडिती काव्यामध्ये मग प्रामुख्यानं अनेक पंडित कवी, त्यापैकी मुक्तेश्वर, वामन पंडित आणि मोरोपंत यांच्या रचनेचा विचार करायचा आहे. शाहिरी वाङ्मयामध्ये राम जोशी, मुनाजी बाळा, आनंद पंडित यांच्या शाहिरीचा काय करायचा विचार करायचा. आणि शेवटचे जे प्रकरण आहे ते बकर वाङ्मय आहे. यामध्ये मग सभासदाची बकर आणि भाऊसाहेबांची बकर याचा आपल्याला विचार करायचा आहे. आता यामध्ये आपल्याला असं दिसतं पहा, एकंदरीत 75 गुणांसाठी हा अभ्यासक्रम आहे. यापैकी 35 गुण हे अंतर्गत आहे. 35 गुणांमध्ये आपल्याला 2 घटक चाचण्या घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये 20 गुण आहेत. 10 गुण हे गृहपाठासाठी आणि एक चर्चासत्र आपल्याला घ्यायचे पहा, त्यासाठी 5 गुण आहेत. असे 20 आणि 10, 30 आणि 5, 35 गुण हे अंतर्गतसाठी आहेत. आणि दीर्घोत्तरी प्रश्नासाठी मात्र आपल्याला 40 गुणांसाठी हा सर्व अभ्यासक्रम येतो. याच्यामध्ये पहिले जे 3 प्रश्न आहेत ते दीर्घोत्तरी असतील 10-10 मार्काला, आणि चौथा जो प्रश्न आहे तो देखील 10च मार्काला, परंतु त्याचं स्वरूप जरा वेगळं आहे. त्यामध्ये टिपा लिहा. एकूण तुम्हाला 4 टिपा दिल्या जातील, त्यापैकी 2 टिपा आपल्याला इथं सोडवायचे आहेत. असं एकंदरीत आपल्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे पहा. तर हा जो पेपर आहे मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास, पेपर क्रमांक 11, तर हा अभ्यासक्रमाची काही उद्दिष्टे आणि हा अभ्यासक्रमाची उपयोगिता या अनुषंगाने आपण दुसऱ्या तासिकेमध्ये चर्चा करू. धन्यवाद.